वटपौर्णिमे दिवशी उपवास धरावा लागतो, त्यामुळे सकाळी सकाळी पहिल्यांदा तर मी साबुदाणा भिजत घातला, कारण काहीतरी खाल्ल्याशिवाय मला काही जमत नाही. आता ही साडी मी घालायची ठरवली आणि 2 मिनिटात मी अशी तयार झाले आणि हा आहे माझा फायनल लुक. आता देवासाठीचं जे हे ताट आहे ते माझ्या सासूबाईंनी तयार केलं होतं आणि देवाची खूप 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 कृपा आहे माझ्यावरती की सासूबाई मला खूप चांगल्या मिळाल्यात. आधी दर्शन देवाचं घेतलं, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि आता आम्हाला जायचंय वडाची पूजा करण्यासाठी. तिथे गेल्यानंतर बघतो तर काय एवढी गर्दी झाली होती. प्रत्येकाला फोटो क्लिक्स करायचे होते, व्हिडिओज काढायच्या होत्या. कसा तरी त्यातनं आम्हीही नंबर लावून घेतलाच आणि मस्तपैकी वडाची पूजा करून घेतली. सासर माहेर माझं एकच आहे, त्यामुळे सगळ्या बायका ओळखीच्या आणि सगळ्या छान छान तयार होऊन आल्या होत्या. एकमेकींना आम्ही हळदी कुंकू लावलं, ओट्या भरल्या आणि त्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर हा पसारा. हा मेकअप आहे ना मला अजिबात रिमूव्ह करण्याची इच्छा होत नव्हती, पण करणार काय आणि त्यातनं माझं मेकअप रिमूव्हर सुद्धा संपलं होतं. मग अशा वेळेस मी खोबरेल तेलाने मेकअप काढते आणि एकदम व्यवस्थित मेकअप याने रिमूव्ह होतो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.